भाजपला आपण जर समजून घेतलं तर मित्रपक्षाला कधीही सन्मान देण्याची भूमिका भाजपची नसते आणि भाजपकडे बघता आणि गेल्या लोकसभेला ज्या पद्धतीने तिकीटं मित्रपक्षांना त्यांनी दिलेत तर मला वाटत नाही की त्यांना जास्त तिकीटं त्यांच्या मित्रपक्षाला महायुतीच्या मित्रपक्षाला मिळतील। कुठे ना कुठेतरी छोटा आकडा हा घ्यावाच लागेल आणि मग जर उद्या भाजपला असं वाटलं की मित्रपक्ष वेगळे लढून भाजपच्या जास्त जागा येणार असतील तर कदाचित उद्या जाऊन अजितदादांच्या पक्षाला ते असंही सांगतील की आता वेगळा लढा, म्हणजे मतं कुठेतरी विभागली जातील आणि भाजपचे आमदार तिथे निवडून येतील। त्यामुळे भाजप फार तसं डेंजरस आहे, द्वेषाचं राजकारण करणारा पक्ष आहे। त्यामुळे कुठेही स्वतःच्या एखाद्या मित्रपक्षाला सुद्धा बळीला चढवल्याशिवाय बळीलाही ते चढू शकतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। लाडकी बहीणचा आधार लिंकचा एक विषय अडचणीचा आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं असं तुम्हाला वाटतं का? लाडकी बहिणीच्या बद्दल तुम्ही जो मुद्दा इथं मांडलेला आहे या मुद्द्याबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक अडचणी तिथे येत आहेत। जे आधार कार्ड जॉईनिंगचा विषय तो तर आहेच, सॉफ्टवेअर हे बंद पडते तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। एका गावामध्ये दिवसाला फक्त 6-7 रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये होऊ शकतात। त्याच्याचबरोबर काही आर्थिक दृष्टिकोनातून ताकदवान असणाऱ्या ज्या काही लोक आहेत त्यांचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये रजिस्टर झालेलं आहे। म्हणजे 17 तारखेला निधी देण्यासाठी गरीबाला सोडून दुसरे काही लोकांना सुद्धा तुम्ही 1500 रुपये देणार आहात का महिन्याला, असाही प्रश्न तिथं पडलेला आहे। त्याच्याचबरोबर डोल म्हणजे संजय गांधी योजना ज्या गरीब आणि वयस्कर महिलांना दिली जाते त्याचा डोल हा वेळेवर मिळत नाही, पैसा हा वेळेवर मिळत नाही, त्या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठेतरी विचार हा केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं असं तुम्हाला वाटतं? आमचं एकच मत आहे, सत्तेत जे लोक आहेत त्यांनी पहिली भूमिका त्या बाबतीतली घ्यावी। सत्ता तुम्ही घेत आहात, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात तिथं करत आहात आणि याच्यातच तुम्ही कुठलीच भूमिका तिथं घेत नाही, मग सत्ता तुम्ही सोडावं, आम्हाला जमतंय नाही जमत हे तुम्ही सांगावं, त्यानंतर या बाबतीतली भूमिका आम्ही घ्यावी। आणि आम्ही सातत्याने एकच तुम्हाला सांगतोय की जे सत्तेत आहेत ते फक्त मराठा समाज आणि ओबीसी समाजाला तिथं खेळवत आहेत। मी उदाहरण दिलं तुम्हाला, सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात 2दा कोर्टात गेला। 16% आरक्षण मराठा समाजात तरी हाणून पाडलं, आता 10% साठी सुद्धा तो विरोधात गेलेला आहे। आता उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं गप घरी बस तर ते बसू शकले असते, पण नाही, त्यांना कोर्टात जायचं ते कदाचित आतून कुणी सांगितलं असेल। आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ साहेबच म्हणायचे की भाजपचेच कार्यकर्ते ओबीसी राजकीय आरक्षण तिथं अडवण्यासाठी कोर्टात गेले। त्यामुळे महायुतीचे जे लोक आहेत ते या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल। आणि EWS कोटा जो केंद्र सरकारने दिला गेला आहे तर त्याच्यामध्ये आता कुठला समाज येतो आणि कुठल्या समाजाला अतिरिक्त फायदा हा मिळतोय हा सुद्धा कुठेतरी आता सगळ्या खोलात जाऊन आपल्याला अभ्यास करण्याची जरूरत आहे। त्यामुळे राज्यात असणारे लोक जे सत्ता द्या मग आम्ही आरक्षण देऊ असं जे म्हणत होते त्यांनी आता भूमिका घ्यावी। त्यांना ती भूमिका घेता येत नसेल तर नंतर आम्ही नक्कीच या बाबतीतली योग्य अशी भूमिका घेऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।